साईमय सकाळ. पहाटेची आरती करून शिर्डीच्या दिशेनं पालखी निघाली. आम्ही पण पालखीच्या बरोबर निघालो. अरे, हे कशाची वाट बघतात? मग समजलं की सकाळच्या चहाला उशीर झाला. मग चहा आला. चहा पिऊन पुढचा प्रवास सुरू केला. पालखी प्रार्थनासाठी आमणे गावातील मंदिरात आली. पालखी नाश्त्याच्या ठिकाणी आली. आज नाश्त्याला पॅटीस होते. मन्याने पॅटीसवर चांगलाच ताव मारला. अंगारकी चतुर्थी असल्यानं आम्ही गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. लस्सी मस्त आहे ना? तारासिंगच्या हॉलवर पोचलो. हॉलचे नूतनीकरणचे काम चालू होते. सकाळी लवकर उठल्यामुळे थोडासा आराम केला. बाबांची भव्य मूर्ती पाहून मन प्रसन्न झाले. शिवलिंगावर जल अभिषेक करून बाबांचे दर्शन घेतले. तेवढ्यात दुपारच्या आरतीला सुरुवात झाली. आरती झाल्यानंतर जेवण करून घेतले. आवराआवर करून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. ओम साई जय साईच्या गजरात पालखी पुढे निघाली. पुढेच गणपत शेलार मामाने केसर लस्सीची सोय केलेली. लस्सी भारीच बनवलेली. मिश्रा भेळपुरी, पनवेलमधील फेमस भेळवाला. पालखी रात्रीच्या वस्तीवर पोहोचली. रात्रीची आरती सुरू होती. सर्व साई भक्त आरतीत दंग झालेले. ब्लॉग आवडल्यास लाईक करा.